नमस्कार मित्रांनो. आजच्या या अत्यंत रंजक आणि खास विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो ऐकायला अगदी एखाद्या रहस्यमय कथेसारखा वाटतो. अंधाऱ्या रात्रीची शेती. होय, आकाशात चंद्राचा मागमूसही नसलेली पूर्णपणे काळीकुट्ट रात्र आणि त्या रात्री शेतात चाललेली लगबग. पण हे बघा, या अद्भुत प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जर तुम्ही कृषी साथी या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण अशीच भन्नाट आणि अभ्यासू माहिती आपण इथं घेऊन येत असतो. आज आपण थ्रायव्हिंग ॲग्री 24 या चॅनलने मांडलेल्या लुनार फार्मिंग म्हणजेच चंद्र आधारित शेतीच्या एका अत्यंत वैज्ञानिक आणि थक्क करणाऱ्या संकल्पनेचा उलगडा करणार आहोत. ही माहिती तुमचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तर आता आपण याच्या खोलात जाऊया. तुमच्याही मनात हा प्रश्न कधी ना कधी आलाच असेल की अनेक पिढ्यांपासून आपले शेतकरी बांधव फवारणीसाठी अमावस्येच्या रात्रीचीच आतुरतेने वाट का पाहतात? पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी पूर्णपणे अंधार असलेली रात्रच का निवडली जाते? ही फक्त वर्षानुवर्ष चालत आलेली एखादी जुनी समजूत आहे की यामागे काही ठोस, सिद्ध झालेलं शुद्ध विज्ञान दडलंय? आज आपण याच प्रश्नाचं अगदी मुळापासून उत्तर शोधणार आहोत. हे सगळं विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहणार आहोत. सर्वात आधी आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की अमावस्या म्हणजे नक्की काय. साध्या शब्दात सांगायचं तर अमावस्या म्हणजे चंद्राची ती अवस्था जेव्हा आकाशात चंद्र अजिबात दिसत नाही आणि रात्र पूर्णपणे काळीकुट्ट आणि अंधारमय असते. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त अंधार नसतो. या एका रात्रीत निसर्गामध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात अत्यंत मोठे आणि गूढ बदल घडून येत असतात. हे बदल फक्त हवेत किंवा वातावरणात नाही होत, तर ते पिकांच्या आणि कीटकांच्या आतल्या जैविक रचनेत, त्यांच्या वागण्यात एक मोठं स्थित्यंतर घडून आणतात. तर आता आपण याच्या पहिल्या वैज्ञानिक दाव्याकडे वळूया. वनस्पतींमधील अंतर्गत बदल, पोषक तत्वांचा खालच्या दिशेने होणारा प्रवाह. आता बघा, सर्वसाधारण दिवसांमध्ये नक्की काय होतं? सामान्यतः झाडांमधील रस, पाणी आणि पोषक घटक खालून म्हणजेच मुळांकडून वरच्या दिशेने प्रवाहित होत असतात, बरोबर? पण थ्रायव्हिंग ॲग्री 24च्या माहितीनुसार अमावस्येच्या दिवशी एक अद्भुत नैसर्गिक घटना घडते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा अभाव आणि इतर नैसर्गिक बदलांमुळे झाडाच्या आतील हेच पाणी, रस आणि सगळी महत्त्वाची पोषक तत्वे वरून खालच्या दिशेने वाहू लागतात. विचार करा, या एका बदलामुळे झाड आतून किती भक्कम आणि मजबूत बनतं. ही निसर्गाची अशी एक प्रक्रिया आहे जी झाडाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि संकटांना तोंड देण्यासाठी आतून तयार करते. आणि म्हणूनच जेव्हा हे सर्व पोषक घटक खालच्या दिशेने वाहत असतात ना, तेव्हा झाडाची शोषून घेण्याची क्षमता, ज्याला आपण ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी म्हणतो, ती अगदी सर्वोच्च पातळीवर असते. याचा थेट अर्थ असा की जर ह्या विशिष्ट वेळेत, या संधीत आपण औषधांची फवारणी केली तर झाड ते औषध अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे शोषून घेतं. औषध झाडाच्या पानापानात आणि कणाकणात अगदी खोलवर पोहोचतं. परिणामी कीड नियंत्रण अगदी उत्कृष्ट दर्जाचं होतं. आपण कीटकांच्या वर्तनाकडे वळूया. अंधारात कीटकांचं वर्तन आणि त्यांची सुरक्षेची खोटी भावना. आता या माहितीतली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा विचार. पूर्ण अंधारात कीटकांना भक्षकांपासून सुरक्षित वाटतं. होय, कीटकांना असं वाटतं की या काळ्या कुट्ट अंधारात त्यांना कोणीही पाहू शकणार नाही. पक्षी, बेडूक किंवा इतर शिकारी प्राणी त्यांची शिकार करू शकणार नाहीत. या खोट्या सुरक्षेच्या भावनेमुळे हे कीटक अमावस्येच्या रात्री अगदी निर्भयपणे त्यांच्या लपण्याच्या जागेतून बाहेर येतात. अंधार त्यांच्यासाठी एक प्रकारची ढाल बनतो, पण वास्तवात हीच त्यांची सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक ठरते बरं का. चला तर मग या कीटकांच्या जीवनचक्राची नेमकी वेळरेषा आपण पाहूया. स्टेप नंबर 1, कीटक स्वतःच्या सुरक्षेसाठी अंधार शोधतात. स्टेप नंबर 2, या सुरक्षित वाटणाऱ्या वातावरणात ते बाहेर येतात आणि मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन अंडी घालतात. आणि स्टेप नंबर 3, यातूनच एक कॉन्सन्ट्रेटेड विंडो म्हणजेच एक अत्यंत अचूक आणि मर्यादित वेळेची संधी निर्माण होते. एकाच वेळी हजारो कीटक एकाच ठिकाणी अंडी घालण्यासाठी जमा झालेले असतात. हा निसर्गाचा नियम आहे, पण याच नियमाचा अभ्यास करून आपण त्यांच्यावर मात करू शकतो. आणि इथेच आपल्याला मिळते द परफेक्ट स्ट्राईक, म्हणजेच अचूक प्रहार करण्याची सुवर्णसंधी. विचार करा, जेव्हा हे कीटक अंडी घालण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर आलेले असतात, अगदी त्याच वेळी जर आपण फवारणी केली तर काय होईल? आपण फक्त त्या मोठ्या प्रौढ कीटकांनाच मारत नाही, तर त्यांनी नुकत्याच घातलेल्या अंड्यांचाही तिथेच समूळ नाश करतो. म्हणजे एकाच फटक्यात सध्याची पिढी आणि येणारी पुढची पिढी दोन्ही साफ. यामुळे कीडवाढीची साखळीच कायमची तुटते. हा खऱ्या अर्थाने एक मास्टर स्ट्रोक आहे जो आपल्या पिकांना वाचवतो.
पण थांबा, ही कोणतीही जादूची कांडी नाही. फवारणीचे हे 3 नियम अत्यंत महत्वाचे आहेत, कारण इथे अंदाजापेक्षा अचूकता जास्त महत्वाची आहे. हे 3 नियम पाळलेच पाहिजेत. पहिला, तुमच्या पिकाचा अचूक प्रकार ओळखा. दुसरा, नेमका कोणता कीटक किंवा कोणती अळी शेतात आली आहे ते बारकाईने तपासा. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा नियम, त्या विशिष्ट कीटकासाठी एकदम योग्य असं औषध निवडा. चुकीच्या कीटकावर चुकीचं औषध फवारलं तर तुमचे सगळे कष्ट आणि पैसा दोन्ही पाण्यात जाईल. अमावास्येचा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचं नियोजन आणि औषधाची निवड 100% अचूक असेल. शेतीत कोणताही शॉर्टकट चालत नाही. या माहिती स्रोतामध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर चेतावणी देखील दिली आहे. जर अमावास्येच्या दिवशी पाऊस आला तर काय करायचं? उत्तर अगदी सोपं आहे. फवारणी पूर्णपणे थांबवा, कारण पावसाच्या पाण्यासोबत तुम्ही फवारलेलं महागडं औषध आणि तुमची अफाट मेहनत दोन्हीही वाहून जातील. औषधाचा कोणताही परिणाम पिकांवर राहणार नाही. त्यामुळे आभाळ आणि निसर्गाचा अंदाज घेऊनच फवारणीचा निर्णय घेणं नेहमी शहाणापणाचं ठरतं. चला आता पाहूया हे सगळं आर्थिक गणितात कसं बसतं. मोठी बचत आणि उत्पादन. लुनार फार्मिंगचा आर्थिक फायदा. हा आकडा पहा, तब्बल 40%. थ्रायव्हिंग ॲग्रो 24च्या दाव्यानुसार जर अमावस्येच्या या अचूक वेळेचा योग्य पद्धतीने वापर केला तर तुमच्या कीटकनाशकांचा एकूण खर्च 20 ते 40% कमी होऊ शकतो. विचार करा, जो कष्टाचा पैसा अतिरिक्त आणि चुकीच्या वेळेस केलेल्या फवारण्यांवर वाया जात होता तो आता थेट वाचणार आहे. योग्य वेळी केलेला अचूक प्रहार कमी औषधात जास्त चांगला रिझल्ट देतो. हे केवळ कृषी विज्ञान नाही तर शेतीचं एक उत्तम आणि फायदेशीर अर्थशास्त्र आहे. जुनी पद्धत आणि ही चंद्र आधारित पद्धत यात नेमका काय फरक आहे ते समजून घ्या. ब्लाइंड स्प्रेइंग म्हणजे कधीही अंदाजाने फवारणी केल्यास रसायनांचा खर्च प्रचंड वाढतो आणि तरीही काही कीटक जिवंत राहतातच, जे पुन्हा पिकांचं नुकसान करतात. याउलट अमावस्या स्प्रेइंगमुळे रसायनांचा वापर कमी होतो आणि कीड पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे पिकांचं उत्पादन वाढतं. म्हणजे एका बाजूला खर्चात मोठी बचत आणि दुसऱ्या बाजूला उत्पादनात घसघशीत वाढ. दुहेरी फायदा. आणि हे अतिशय सुंदरपणे स्पष्ट करतं की योग्य वेळ म्हणजे अधिक नफा. शेती ही निसर्गासोबत चालण्याची एक कला आहे. नैसर्गिक शेतीचा हाच तर मूळ गाभा आहे मित्रांनो. आपण निसर्गाच्या विरोधात न जाता निसर्गाच्या तालावर ताल मिळवून काम केलं पाहिजे. जेव्हा आपण चंद्राच्या आणि पृथ्वीच्या लयीला ओळखून शेतीची कामे करतो तेव्हा यश नक्कीच मिळतं. ही केवळ एक पद्धत नाही तर निसर्गाला समजून घेण्याची एक विचारसरणी आहे. मित्रांनो, आम्ही इथे हे स्पष्ट करू इच्छितो की या संपूर्ण विश्लेषणामध्ये मांडलेले लुनार फार्मिंगचे हे सगळे दावे, आकडेवारी आणि पद्धती आम्ही पूर्णपणे थ्रायव्हिंग ॲग्री 24 या मूळ व्हिडिओ स्रोतावरून घेतले आहेत. आम्ही कोणत्याही विशिष्ट दावेचे थेट समर्थन करत नाही, तर केवळ तिथे दिलेली माहिती अत्यंत तटस्थपणे आणि सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत, जेणेकरून तुम्हाला यावर विचार करता येईल आणि स्वतःचा योग्य तो निर्णय घेता येईल. आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार. आधुनिक शेतीला आपण पृथ्वीच्या आणि निसर्गाच्या या चक्रांशी अधिक चांगल्या प्रकारे कसं जोडू शकतो? अथांग ब्रह्मांड आणि आपल्या शेतजमिनीची माती यांचा हा संबंध खरंच अचंबित करणार आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आणि हो, अशीच नवनवीन, सखोल आणि रंजक माहिती मिळवण्यासाठी कृषी साथी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब द यूट्यूब चॅनल कृषी साथी फॉर मोर सच कंटेंट. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत निसर्गाशी जोडून रहा. धन्यवाद.